सुप्रभात मंडळी. तर आज आपण निघालो आहोत तिकोना फोर्टला. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यात असून लोहगडपासून त्याचं अंतर 20 किलोमीटर आहे. पहाटे लवकर आले तर एका दिवसात तुम्ही दोन्ही किल्ले फिरू शकता. पार्किंगमध्ये बाईक पार्क करून आम्ही बाजूच्या हॉटेलमध्ये नाश्त्याला बसलो. आता गडाच्या पायथ्याशी आपण आलेलो आहे. आता तुम्ही माझ्या मागे बघत असाल, तिकडे वरती आपल्याला जायचं आहे. चला तर मी घेऊन जातोय. संडे असल्यामुळे गर्दी खूप होती गडावर. गडाचा इतिहास सांगायचा झाला तर हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 3500 फूट उंचावर आहे. किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे याला त्रिकोणा हे नाव पडले. 15व्या शतकाच्या अखेरीस मलिक अहमद निजामशाह याने इसवी सन 1482च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरचा बराचसा प्रांत आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला. नंतर त्याने आपला मोर्चा तुंग व तिकोना गडाकडे वळविला. इसवी सन 1485मध्ये मलिक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकून निजामशाहीत आणला. इसवी सन 1657मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकून परत स्वराज्यात आणला. आता आपल्याला किल्ल्याचा पहिला दरवाजा लागलेला आहे. असंच थोडं वर गेल्यावर आपल्याला किल्ल्याचे 2 बुरुज लागतात. थोडं पुढे आल्यावर आपल्याला हनुमानाची दगडामध्ये कोरलेली मूर्ती भेटेल. मारुतीचे दर्शन झाल्यानंतर आम्ही बाले किल्ल्याजवळ निघालो. आता आपण बाले किल्ल्याच्या खाली पोहोचलेलो आहोत. बाले किल्ल्याच्या खाली आपल्याला लेण्या दिसतात. तसंच लेण्याच्या बाजूला तुळजाई देवीचं मंदिर आहे व मंदिराच्या समोरच एक तलाव सुद्धा खोदलेला आहे. थोडं वर आल्यावर आपल्याला चुन्याचा घाणा बघायला भेटेल.
बालेकिल्ला चढताना आपल्याला दोन्ही पायऱ्या बघायला भेटतील, जुन्यासुद्धा व नवीनसुद्धा. गडाच्या माथ्यावर आलो आपल्याला त्र्यंबकेश्वराचे एक मंदिर पाहायला भेटेल. मंदिराच्या खाली आपल्याला धान्याच्या कोठाराचे पडीक अवशेष आढळतील. मंदिरापासून अजून थोडे पुढे गेले आपल्याला एक तळे लागेल. गडावर थोडा वेळ बसून आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.